सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासरावजी पाटील उंडाळकर काका यांचे आज सोमवार सातारा येथील खासगी रुग्णालयात निधन झाले। काही दिवसांपासून ते आजारी होते। त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। उंडाळकर काका पाटील हे काँग्रेसचे माजी आमदार, माजी मंत्री राहिले आहेत। कराड दक्षिण मतदारसंघातून अनेक वर्षे त्यांनी प्रतिनिधित्वही केले। त्यांचे उंडाळे हे मूळ गाव आहे, तर ते काका नावाने परिचित होते। त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते। विलासराव पाटील काका 1962 मध्ये राजकारणात प्रवेश केला। त्यांनी उंडाळे गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आणि 1967 मध्ये दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाले, तर 1980 मध्ये ते कराड दक्षिणमधून आमदार झाले। ते 2014 पर्यंत 35 वर्षे ते आमदार होते। त्यानंतर आज त्यांचे दुःखद निधन झाले। त्यांच्या मूळ गावी उंडाळे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। राज्यातील दिग्गज नेते अंतिम दर्शनासाठी उपस्थित होते, तर अभिनेता रितेश देशमुख हा देखील काकांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित राहिला होता। दर्शनासाठी आले रुपये 17 विद्यालयाच्या डाव्या बाजूला जे गेट आहे त्या गेटनं बाहेर जावं। तितक्या जलप्रतीनं आपण दर्शन घेऊ। पाठीमागच्या गेटनं पोलीस स्टेशनच्या समोरच्या रस्त्यानं आपण अंत्यविधीच्या ठिकाणी जायचं आहे। मी विनंती करतो, ज्या नागरिकांनी काकांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यामध्ये किंवा कराडमध्ये त्यांनी काकांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे, त्यांनी कृपया इथं गर्दी करू नये। राज्यभरातून विविध मान्यवर, विविध मंत्री महोदय, आदरणीय मंत्री महोदय, आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रदीप विदातेजी, उदय कबुलेजी, डॉक्टर इंद्रजीतजी मोहिते, माननीय आमदार जयकुमारजी गोरे साहेब, डॉक्टर सतीश शिंदे साहेब, जिल्हा परिषद सदस्य माननीय सागर शिवदास साहेब, माननीय अशोकराव पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री सन्माननीय देसाई साहेब, उजव्या बाजूकडून लोक स्टेजकडे येत आहेत, कृपया कुणीही येऊ नये। स्टेजच्या राज्याचे या ठिकाणी काकांच्या अंत्यदर्शनाची उपस्थित झालेली मी विनंती करतो, फक्त अति महत्त्वाच्या व्यक्तींना स्टेजवरती परवानगी आहे। नागरिकांनी कृपया व्यासपीठावर यायचं नाही। कुणीही नागरिकांनी व्यासपीठावर येण्याचा प्रयत्न करू नये। जिल्हा मुख्याध्यापक सांगा
ठिकाणी जावे, इथं थांबू नये. महिलांची रांग पूर्ण झाली. सर्व महिलांना विनंती, कृपया आपण दर्शन घेऊन पुढे जायचं. आदरणीय काका यांचं पार्थिव या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय बाबूरावजी शिंदे काँग्रेसचे नेते या ठिकाणी काकांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी उपस्थित. शाळेच्या इमारतीच्या बाजूला जे गेट आहे, पोलिसांना विनंती ते गेट मधून बाहेर सोडा लोक. कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे साहेब. महाराष्ट्रभरातून विविध मंत्री महोदय. स्टेजच्या डाव्या बाजूला कुणीही गर्दी करू नका, थांबू नका. तुम्ही आत आला असेल तर अंत्यविधीच्या स्थळाच्या ठिकाणी जावं. सर्वजण अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये उपस्थित आहोत. आपण दर्शन घेऊयात. गर्दीच्या नियमांचं पालन करूया. पोलीस प्रशासनाकडून आपल्याला वारंवार सूचना देण्यात येत आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला विनाकारण गर्दी होते, कुणी थांबू नका इथं. काकांचं अंत्यदर्शन घ्यावं ही आपणा सर्वांची भावना आहे, परंतु ही भावना अत्यंत शिस्तबद्ध रांगेनं पूर्ण करूया. ज्या महिला पाठीमागून आलेल्या आहेत त्यांना विनंती, कृपया आपण रांगेतून दर्शन घ्या. नागरिकांची रांग सुरू आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अनेक धुरंधर व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या लाडक्या लोकनेत्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या लाडक्या लोकनेत्याचं अंतिम दर्शन आपण या ठिकाणी करत आहोत. चला 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 चला. सूचना तेव्हा पुढे पोलीस प्रशासन आपणास सूचना देत आहे, त्या सूचनांचं पालन करूयात. कोणत्याही पद्धतीची गर्दी आता आपल्या लक्षात आलं असेल की स्टेजच्या डाव्या बाजूला जी गर्दी आहे त्यांना बाहेर जाता येणार नाही आणि दर्शनही घेता येणार नाही. तर कृपया स्टेजच्या डाव्या बाजूला कुणी थांबू नका, दर्शन रांगेकडे चला. स्टेजच्या डाव्या बाजूचा पॅसेज सगळा मोकळा पाहिजे, आपल्याला बाहेर जाता येणार नाही. माझ्या पाठीमागे उभे असणाऱ्या सर्व नागरिकांना सूचना, आपण रांगेनं दर्शनासाठी यायचं आहे. पाटील साहेब, स्टेजच्या डाव्या बाजूची सगळी माणसं खाली घालवा. तिकडून कुणालाही जाता येणार नाही स्टेजच्या पाठीमागून. आपण सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे. कृपया गडबड न करता 50 वर्ष जनसामान्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न, त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश देण्याचा प्रयत्न ज्या काकाने केला, त्यांना अखेरचं वंदन करण्यासाठी आपण आलेले आहात. आपण रांगेनं त्यांचं अंत्यदर्शन घेऊ, आपल्या डोळ्यात त्यांना साठवू, शिस्तीचं पालन करू. हा जनसागर जो उफाळलेला आहे, अनेक आठवणीचा बाण फुटलेला आहे. एकदाच शेवटचं काकांचं दर्शन मिळू दे ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे. आपला विठ्ठल आपल्याला डोळा भरून पाहू दे. पण सर्वजण रांगेत येऊन आपल्या लाडक्या लोकनेत्याचं अंतिम दर्शन या ठिकाणी घेऊया. महाराष्ट्राला पुरोगामित्वाचा वारसा आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आहे. यशवंतराव साहेबांच्या विचारावर गेली 50 वर्ष राजकारण आणि समाजकारण करणारं नेतृत्व, तुम्हा सर्वांचं नेतृत्व, आपलं लाडकं नेतृत्व
आज आपल्यामधून हरवल्याची भावना या ठिकाणी तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आपला विठ्ठल हरपल्याची भावना या रयतेच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आपल्या लाडक्या लोकनेत्याला निरोप देताना तुम्हा आम्हा सर्वांच्या मनामध्ये आपला आधारवड हरपल्याची भावना निर्माण झालेली आहे. 15 जुलै 1938 साली उंडाळ्याच्या ठिकाणी आदरणीय काकांचा जन्म झाला. BA LLB ही कायद्याची पदवी घेतल्यानंतर काका मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेत आपला संवाद साधत होते. त्यांची पत्नी कैलासवासी आशादेवी विलासराव पाटील, त्यांच्या कुटुंबियातले सर्व सदस्य, त्यांनी सामाजिक कार्य हाताशी घेतलं आणि आज लागायत 50 वर्षापर्यंत आपली सेवा ते करत राहिले आणि आज अंत्यदर्शन आपल्यासाठी ते देत आहेत. 1968 ते 72 या काळात विनंती कुटुंबीय जे मान्यवर आहेत त्यांनी कृपया स्टेजवरून खाली यायचं आहे. या सूचना आपल्याला वारंवार देण्यात येत आहेत. कराडनगरीचे नगरसेवक राजेंद्रजी यादव साहेब, आपल्या लाडक्या लोकनेत्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी इथून आलेले सर्व मान्यवर, आपण सर्वांनी सातारचे सन्माननीय खासदार साहेब आपल्या लाडक्या लोकनेत्याचं या ठिकाणी अंतिम दर्शन घेत आहे. श्रीनिवासजी पाटील साहेब, सारंगजी पाटील साहेब, राष्ट्रवादीचे नेते जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी माने साहेब काकांचं अंतिम दर्शन घेण्यात या ठिकाणी उपस्थित आहे. लोकांनी तिथं थांबायचं, खाली येऊन द्यायचं नाही तर जाऊन
डिवाइस पे का येऊ खाली सर तिकडं जाऊ सर
हे खाली उतर.
आपलं राहतोय की विलासराव खऱ्या अर्थाने विकासराव होतो. प्रथम शेतीत पिकलं आपल्या बंधूंच्या नावानं घडलेलं कराड शेती माल विक्रीची व्यवस्था, सहकार, त्यातून सातारा जिल्ह्यासाठी गेली कित्येक वर्ष भारतीय पातळीवरती उत्तम काम करणारी संस्था, कोयनामाईच्या नावानं काढलेली बँक, यशवंतराव चव्हाणांच्या नावानं शेती प्रदर्शन ज्यांनी मनावर घेतलं आणि चालवलं, आज हे चालतंय. काकांचा कार्यक्रम दडत नाही. कार्यक्रमाला आधार कसा द्यावा, कुठून द्यावा, कितपत द्यावा याचं यथार्थ ज्ञान असलेला हा आमचा मित्र भयान. आम्ही जवळजवळ सारखेच आहोत. त्यांचे थोरले बंधू दीर्घराव हे जिल्हाधिकारी होते, त्यानंतर मला ती संधी मिळाली. या भागामध्ये स्वातंत्र्य या चळवळीमध्ये ज्यांनी कराडच्या कचेरी मोर्चा काढला, त्या वडिलांच्या स्मृतीनिमित्त अनेक स्वातंत्र्यकांची परंपरा चालवणाऱ्या विविध संस्था, वाङ्मय ज्यांनी पसरवलं ते काका आज आपलं नाही. आता कुणाला हाक मारायची? मोबाईल न वापरणारे एकमेव मनुष्य आणि वेळेचं अचूक भान, घड्याळ नसताना कुठली टीव्ही नाही जवळ, कसली बंधनं न पाळणारा, परंतु सर्वावरती ज्याचं बंधन होतं, कार्यकर्ता घाबरायचं समोर जाता. मी अनेक बघितले, नको पाहू असा धाक असणारा, शिस्तीचा, काँग्रेसचे परंतु वाढलेला असा नेता आज अखेरच्या शैवर पडलाय. त्याची चिरंतन आठवण आपल्या सर्वांना राहावी आणि त्यांच्या मागून उदयसिंहांनी ही परंपरा चालवून थोडीच विठ्ठलाच्या चरणी आता येताना मी फलक पाहिला, आमचा विठ्ठल. आणि आमचा विठ्ठल म्हणून माणसाच्या मनामध्ये त्याच्या मनाच्या विटेवर उभारणारा विलास आज आनंदात विलीन झाला. त्याला माझी मनपूर्वक श्रद्धांजली. विशेषतः गेली सातारा जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्राला आजच्या काँग्रेस नेतृत्वाने दिवस दाखवले हे आदरणीय विलासरावजी पाटील काका हे आज आनंदात विलीन झालेले आहेत. जो सहकार महाराष्ट्रामध्ये वाढला, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, दूध संघ असतील, मार्केट कमिटी असतील, खरेदी विक्री संघ असतील, साखर कारखाने असतील, त्यांना एक प्रकारे आर्थिक शिस्त लावण्याचं अतिशय चांगलं काम आदरणीय काकांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या आणि सहकार क्षेत्रातल्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी केलं. या कराड परिसराचा, उडाळे परिसराचा जो जनक्रांतीचा विकास झालेला आहे, जवळजवळ संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली या विभागामधला आणण्याचे जे परिश्रम आदरणीय काकांनी त्यांच्या पूर्ण राजकीय जीवनामध्ये घेतलं, त्याचं फळ या ठिकाणी आजची पिढी पाहत आहे. काकांच्या सारख्या थोर नेत्याला आज आपण मुकलेलो आहोत. पण आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब म्हटले तसं त्यांनी घालून दिलेले विचार, त्यांनी सहकाराच्या बाबतीत बसवलेली एक चांगली घडी की अशीच पुढे नेणं किंवा याहीपेक्षा त्यांच्या विचारानं जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे ही खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. मी माझ्या पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सकाळी मला सांगितले की त्यांच्याही शोक भावनाच्या उदाकर परिवारापर्यंत पोहोचवा, मी त्या पोहोचवलेल्या आहेत. आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वतीनं सुद्धा आदरणीय विलासरावजी पाटील काका उंडाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माध्यमातून त्यांनी समाजकारणाला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचं करण्याची भूमिका त्यांनी सातत्याने घेतली. या विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना वाड्या वस्त्रोच्या लोकांच्या अडचणी लक्षामध्ये घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका आदरणीय काकांनी घेतली आणि विशेषतः या जिल्ह्याच्या सहकारामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. 1 तारखेला मी काकांना हॉस्पिटलमध्ये भेटलो होतो. त्या बोलत असताना त्यांनी अतिशय स्पष्टपणे त्यांचे उच्चार होते आणि सातत्याने या जिल्ह्याबद्दल त्यांची तळमळ निश्चित त्या ठिकाणी होती. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाबरोबरच या परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला
त्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशा प्रकारची मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं सातारा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो. आज पहाटे आपल्याला निघून गेले 40-45 वर्ष यानं त्या कारणानं काकांना भेटायचा योग यायचा. मंत्रिमंडळात काम करत असताना एखादी गोष्ट चुकली, निर्णय चुकला तर स्पष्टपणाने मंत्रिमंडळात काका अगदी मुख्यमंत्र्यांना देखील सांगायचे, साहेब हे चुकलेलं आहे, हा निर्णय आपल्याला दुरुस्त केला पाहिजे. आपल्या आयुष्यात पुरोगामी विचार कधी काकांनी सोडला नाही आणि फार मोठ्या महासत्ता आसपास असताना देखील लोकांचा पाठिंबा कधी हे काकांच्या राजकारणाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. लोकसंपर्क कसा करावा, लोकांच्यात मिसळून राहून लोकांच्या शेवटच्या स्तरावरच्या कार्यकर्त्या कसा सांभाळावा आणि लोकांच्यात राहून या परिसरात आपली संघटना कशी वाढवावी याचा एक प्रचंड मोठा आदर्श महाराष्ट्रातल्या असंख्य कार्यकर्त्यांना काकांनी घालून दिलेला आहे. आणि म्हणून आज काका आपल्यात नाही आहे, पण आजच्या त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना या नेत्याची सतत आठवण येईल की ज्या नेत्याने आपल्या जिल्ह्यात अनेक असंख्य कार्यकर्ते घडवले, सहकारात किंवा कोणत्याही क्षेत्रात पारदर्शीपणाचा कायम हट्ट केला आणि स्पष्टपणानं आपल्या भूमिका कितीही राजकीय किंमत द्यावी लागली तरी काकांनी प्रत्येक स्तरावर मांडल्या. हे काकांचं वैशिष्ट्य या भागातले, सातारा जिल्ह्यातले आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर चालणारे सगळेच कार्यकर्ते जपतील हीच खरं म्हणजे काकांना आदरांजली होईल. मी काकांना आदरांजली वाहून माझे 2 शब्द पूर्ण करतो. उदय सारख्या नेतृत्वाला काकांच्या विचाराचे सगळेच कार्यकर्ते सहकार्य करतील हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. यानंतर काकांचं व्यक्तिमत्व एक अत्यंत आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व होतं. तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे त्या कार्यकर्त्याचं कधी काही चुकलं तर त्याला रागवायचा त्यांना अधिकार असायचा आणि लोकांनी त्यांना प्रचंड मोठं प्रेम दिलं. सलग 35 नेतृत्व केलं, प्रतिनिधित्व केलं. ती जिल्हा परिषदेपासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, अनेक सहकारी संस्था सभेमधलं सदस्यत्व असेल किंवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी केलेलं काम असेल. त्यांनी अनेक मंत्रिमंडळातील अनेक जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय समर्थपणे सर्व करत असताना काँग्रेस पक्ष प्रलोभन होती, अनेक आमिष दाखवण्यात आली, पण त्यांनी आपल्या कुटुंबाचे त्याचा सन्मान करण्याकरता एक कार्यक्रम विचार कार्यकर्ते निर्माण केले ते कधीही आपण विसरू शकणार. मला आठवतं की अनेक निवडणुकांमध्ये एकत्र प्रचार करताना त्याची चिकाटी असायची, शिस्त असायची, परिश्रम घेण्याची ताकद असायची ही दुसरे कुठं काही कळला नाही, स्वतः मी अनुभवलेला. अशा एका सर्वसामान्य माणसाची नाळ असलेला नेता आपल्यातून निघून गेलेला आहे. पुन्हा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सदासजी आपल्याला मिळणार नाही. आज त्यांच्या जाण्यामुळं संबंध परिसरावर शोककळा पसरलेली आहे, जो प्रचंड जनसमुदायाने जमलेला आहे. याचंच द्योतक आहे. कार्यकर्त्या काळामध्ये फार सक्रिय जरी काका नसले तरी बारीक सारीक त्यांचं लक्ष असायचं प्रत्येक गोष्टीवर. बरोबर 1 महिन्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये मी त्यांची तब्येत बघायला गेलो होतो. त्यांची स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण होती. शारीरिक जरी व्याधी असली तरी कोण आले भेटायला, काय चाललंय, कसं चाललंय, अगदी शेवटपर्यंत त्यांनी विचारपूस केली. असे व्यक्तिमत्व आपल्यातून आज निघून गेलेले मी माझ्या वतीनं आदरणीय विलास खांडवाळकर यांना आदरांजली वाहतो. God,
4 5 6 अप 1 2 3 4 5 6 अप Ready, up! Guard! Salame! Shoot! Guard! Bado! Shoot! Guard! General salute! Salame! Shoot! Guard! Bado! Shoot! Guard! खड़े से एक छलांग भाग पेश कर भर फिर भर पेश कर भर फिर भर पेश कर भर गान खाली कर गान भादो शूट गान अंतिम सलामी देगा सलाम शूट
यानंतर विधीप्रमाणे पुढील अंतविधी होईल. Team, salute! Today, yep. Today, yep. Yeah, chop.
आम्ही करत राहू आणि आपल्या सर्वांच्या वतीने काकांना मानवंदना आणि आपल्या सर्वांच्या वतीने काकांना बुधवार दिनांक 6 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता या ठिकाणी संपन्न होईल. त्या रस्त्यावर सगळे निरीक्षण द्यावं. हे हात बांध आहे की नको करू